नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 2 फेब्रुवारी 2025 रोजी मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता 5वीचा विषय इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर क्रमांक 2 याची उत्तरे बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, इन विच सेंटेन्स द क्वेश्चन मार्क साइन इज नॉट यूज. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न दुसरा आहे, फाइंड द करेक्ट लेटर इन प्लेस ऑफ स्टार टू फॉर्म 4 मिनिंगफुल वर्ड्स. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सी. प्रश्न तिसरा, विच ऑफ द गिवन सेट ऑफ वर्ड्स इज इन द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एप्रिल, ऑगस्ट, जानेवारी, जुलै. प्रश्न क्रमांक 4, चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम द अंडरलाईन वर्ड्स इन द गिवन सेंटेन्स. वाक्य असं आहे, अ लायन डज नॉट ईट ग्रास. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डझंट. प्रश्न 5वा, मॅच द करेक्ट मिनिंगफुल फ्रेज फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 6वा, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन. आय एम गोइंग टू प्रेझेंट डॅश डॅश एक्सपेरिमेंट. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एन. प्रश्न 7वा, रीड द फॉलोइंग रिडल अँड फाइंड द करेक्ट आन्सर ऑफ इट्स. दो माय नेम इज नॉट सिमिलर टू ॲनिमल बट आय एम नॉट इटिंग एनिथिंग जस्ट मूव्हिंग बिसाइड कॉम्प्युटर हू ॲम आय. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 माऊस. प्रश्न 8वा, सी द पिक्चर अँड फाइंड द करेक्ट मोटो. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वी लव बुक्स. प्रश्न 9, युअर क्लास टीचर कंप्लीट 15 years ऑफ हिज लाईफ, देन हाऊ शूड यू ग्रीट हिम. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. प्रश्न क्रमांक 10, चूज द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द गिवन ऑप्शन. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मंकी चिर्प्स. प्रश्न 11वा, विच पंक्च्युएशन मार्क्स आर यूज इन द फॉलोइंग डायलॉग. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क्वेश्चन मार्क, फुल स्टॉप अँड कॉमा. प्रश्न 12वा, फाइंड द मिसमॅच पेअर फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 19th. प्रश्न 13वा, लुक ॲट द क्लॉक, व्हॉट टाईम विल बी आफ्टर 45 minutes. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8:15. प्रश्न 14वा, चूज द रॉंग पेअर ऑफ सिंग्युलर प्लुरल वर्ड्स. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बी, डी आणि ई. प्रश्न 15वा, सी द पिक्चर अँड फाइंड द करेक्ट ऑप्शन ॲट क्वेश्चन मार्क प्लेस. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लिसन. प्रश्न 16वा, चूज द करेक्ट रायमिंग वर्ड्स फ्रॉम ए, बी अँड सी रिस्पेक्टिव्हली. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 किंग, ट्रेन, फेल. प्रश्न 17वा, चूज द वर्ड फ्रॉम द फॉलोइंग दॅट डज नॉट फिट इन द लिस्ट. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रेनबो. प्रश्न 18वा, हाऊ मेनी टोटल कॅपिटल लेटर शुड बी यूज इन द गिवन सेंटेन्स. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2. प्रश्न 19वा, सी द पिक्चर अँड फाइंड द ॲप्रोप्रिएट एक्सप्रेशन फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हाऊ सॅड. प्रश्न क्रमांक 20, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन. द सन सेट्स इन द डॅश डॅश डिरेक्शन. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वेस्ट. प्रश्न 21, विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्लीज ओपन द विंडो. प्रश्न क्रमांक 22, व्हॉट डू वी ब्रेथ. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऑक्सिजन. प्रश्न 23, फ्रॉम अबाव प्रोज हाऊ मेनी टोटल थिंग्स डू प्लांट गिव्ह अस. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5. प्रश्न 24, फाइंड द सिमिलर वर्ड सप्लाय फ्रॉम द अबाव फ्रेज. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रोव्हाइड. प्रश्न 25, आपल्याला एक चित्र दिलं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला मिनिंगफुल शब्द शोधायचा आहे. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
RNE. आता आपण मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणीचे उत्तर पाहणार आहोत. आपला प्रश्न क्रमांक 26 आहे. अंमलबजावणी या शब्दातील मध्यभागी येणाऱ्या अक्षराच्या डावीकडील दुसऱ्या अक्षराच्या उजवीकडील चौथे अक्षर कोणते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 27. प्रतीकला मयूरपेक्षा जास्त गुण मिळाले आणि मयूरला रमेशपेक्षा जास्त गुण मिळाले. योगिताला प्रतीकपेक्षा कमी व रमेशपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, तर सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रतीक. प्रश्न 28. मेघाचं वय तिच्या लहान भावाच्या वयाच्या तिप्पट आहे. 30 वर्षानंतर मेघाचं वय 15 वर्षे असेल तर तिच्या भावाचे आजचे वय किती? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4 वर्ष. प्रश्न 29. खालीलपैकी कोणत्या अक्षराचे जलप्रतिबिंब हुबेहूब मूळ अक्षरासारखे नसेल? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 30. संख्यामाला दिली आपल्याला आणि या संख्येमालेतील प्रत्येक संख्येतील अंकांची अदलाबदल केल्यास मिळणाऱ्या संख्येपैकी सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येतला फरक किती? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 75 म्हणजे 75. प्रश्न 31. मंगेशच्या आईला 3 बहिणी व 2 भाऊ आहेत, तर मंगेशच्या मामे भावाला एकूण किती आत्या आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4. प्रश्न 32. सोबतच्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 13. प्रश्न 33. इंग्रजी अक्षरमाला दिलेल्या अक्षरमालिकेत उजवीकडून 7व्या स्थानावर असलेले आणि डावीकडून 5व्या स्थानावर असलेले अक्षर त्यांच्या मधोमध कोणते अक्षर येते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 L. प्रश्न 34. खालील प्रश्न आकृतीत आरशातील प्रतिमा कशी असेल ते शोधा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 35. पाहुण्यांच्या स्वागतासाठी 200 ध्वज एका रांगेत लावले आहेत. हे ध्वज लाल, पिवळा, निळा, जांभळा, नारंगी या क्रमाने लावले आहेत, तर शेवटून 37व्या क्रमांकावर येणारा ध्वज कोणता असेल? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जांभळा. प्रश्न 36. वरील संख्यामालेमध्ये 7च्या लगत 5 हा अंक आहे, पण 7च्या लगत 3 हा अंक नाही असे किती वेळा झाले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 3. प्रश्न 37. पाण्यातील प्रतिबिंब पर्यायातून शोधा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 38. सोबतच्या आकृतीत एकूण किती घनठोकळे आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 14. प्रश्न 39. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 24. कारण मित्रांनो ते त्रिकोणी संख्या आहेत. प्रश्न क्रमांक 40. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 53/8. प्रश्न क्रमांक 41. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोदावरी. प्रश्न क्रमांक 42. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 43. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 44. याच्यामध्ये त्यांनी आपल्याला प्रश्न आकृती व तिची आरशातील प्रतिमा अचूक कोणती आहे ते शोधायला लावलं आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्याच्यामध्ये फक्त अ व क योग्य आहेत. प्रश्न 45. सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करताना आपली कोणती कृती अयोग्य ठरेल? आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कर्णकर्कश आवाजात ध्वनिक्षेपावर गाणी वाजवणे ही कृती आपली अयोग्य ठरेल. प्रश्न क्रमांक खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा. प्रश्न 46. 4 9 25 49 प्रश्नचिन्ह 169. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 121. प्रश्न 47. आपल्याला एक आकृती दिली आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आकृती विचारली आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 48. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 49. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 50. आपल्याला चुकीचं पद ओळखायचं आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 130. प्रश्न 51. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ व ब योग्य. तुम्ही साठवलेल्या खाऊच्या पैशांचा सर्वात योग्य उपयोग तुम्ही काय कराल? आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 52. गीता व राधा या मैदानात एकमेकींकडे तोंड करून उभ्या आहेत. गीताचे तोंड दक्षिणेकडे आहे. त्या दोघीही काटकोनात आपल्या उजवीकडे वळल्या, तर राधाचे तोंड कोणत्या दिशेला असेल? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पूर्व. प्रश्न क्रमांक 53. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 54. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.
प्रश्न क्रमांक 55 याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 11. प्रश्न क्रमांक 56. एका सांकेतिक भाषेमध्ये 64 ही संख्या 20 अशी आहे, 85 ही संख्या 26 अशी आहे, 78 ही संख्या 30 अशी आहे, तर या सांकेतिक भाषेमध्ये 40 ही संख्या कशी लिहाल? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8. प्रश्न 57. सोबतच्या वेन आकृतीत विविध खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या दर्शवली आहे, तिचे निरीक्षण करून प्रश्नाचे उत्तरे द्या. कोणतेही फक्त 2 खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या किती? आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 45. प्रश्न 58. एका वर्गाच्या रांगेत दीपिका समोरून 8वी, महेश शेवटून 22वा आहे. जर नीलम महेशच्या पुढे 3री व दीपिकाच्या मागे 12वी असेल तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 44. प्रश्न क्रमांक 59. विदर्भ नागपूर तर मराठवाडा बीड, पर्याय क्रमांक 1 बीड. प्रश्न क्रमांक 60. क्रिकेट बॅट तर बॅडमिंटन, पर्याय क्रमांक 4 रॅकेट. प्रश्न 61. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 षटकोन. प्रश्न 62. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कारण 9:30 आपण जर आरशात बघितलं तर ते 2:30 दिसतात. तसं 8 वाजायला आपण जर आरशात बघितलं तर ते 4 वाजल्यासारखे दिसतील. प्रश्न क्रमांक 63. 932 ला 196 तर कोणत्या संख्येला 324? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 783. प्रश्न क्रमांक 64. 20 फेब्रुवारी 2024 रोजी मंगळवार होता, तर पुढीलपैकी कोणत्या वार त्या वर्षीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी येईल? आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रविवार. प्रश्न क्रमांक 65. सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 10. प्रश्न क्रमांक 66. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 67. एका सांकेतिक भाषेमध्ये कॅट हा शब्द WYF असा, DOG हा शब्द VKS असा व फॉक्स हा शब्द TKB असा लिहितात, तर त्याच भाषेमध्ये क्रो हा शब्द कसा लिहाल? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रत्येकी 2.5 मीटर अंतरावर 1 याप्रमाणे 21 झाडे एका रांगेत आहेत, तर पहिल्या आणि शेवटच्या झाडातील अंतर किती? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 50 मीटर. प्रश्न 69. सजीव, वनस्पती, प्राणी या शब्दसमूह खालीलपैकी कोणत्या वेन आकृतीत येईल? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 70. सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या येईल ते पर्यायातनं शोधा, आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 71. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 72. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 73. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 74. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आणि प्रश्न 75. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 33/77. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेचा इयत्ता 5वीचा इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर पूर्ण केला आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर क्रमांक 1 जो मराठी आणि गणित या विषयासंदर्भात होता त्याची पण उत्तरं आपण बघितली आहेत. तर असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या सर्व परीक्षांचे तुम्हाला इथं उत्तरं बघायला मिळतील. खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.